सविताच्या 2 वर्षापूर्वीच्या व 5 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 120 येत असेल तर तिचे आजचे वय काय? आता या गणितात आपल्याला काय दिले पहा. सविताच्या 2 वर्षापूर्वीच्या व 5 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 120 आहे, तर तिचे आजचे वय काय? बरं, आता जे आपल्याला काढायचे वय तेच आपण गृहीत धरू. समजा तिचे सध्याचे वय x वर्ष आहे, म्हणून 2 वर्षापूर्वी तिचे वय x उणे 2 वर्ष असेल व 5 वर्षानंतर तिचे वय x अधिक 5 वर्ष होईल. या दोन्ही वयांचा गुणाकार आपल्याला घ्यायचा आहे. तो किती आहे? 120 आहे. बरं, मग आपण काय करू आता? तर x उणे 2 गुणिले x अधिक 5 या 2 वयांचा गुणाकार घेऊ आपण. तो किती येतोय? 120 येतोय. बर, आता यावरून आपल्याला वर्ग समीकरण तयार करता येईल. वर्ग समीकरण तयार करण्यासाठी या दोन्ही कंसांचा गुणाकार करायचा. पहिल्या x आणि x गुणिले केले, x वर्ग झालं. नंतर x न 5 ला गुणलं, 5x अधिक झालं. नंतर x न उणे 2 ला गुणलं, उणे 2x झालं. म्हणजे x 5x उणे 2x म्हणजे किती झालं? अधिक 3x झालं. नंतर उणे 2 आणि अधिक 5 यांचा गुणाकार केला तर उणे 10 आला, बरोबर 120 आला. तर आता 120 उजवीकडे ते डावीकडे घेतलं तर उणे होऊन जाईल. म्हणून x चा वर्ग अधिक 3x उणे 10 उणे 120 बरोबर 0. आता म्हणजे होईल x स्क्वेअर अधिक 3x उणे 130 बरोबर 0. आता हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालेलं आहे आणि वर्ग समीकरणाचा वापर करून आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. तर आपण काय करू? या 130चे गुणक पाडू. 130चेच का पाडायचे? इथे x वर्गला सहगुणक काहीच नाही. जर तसं असेल तर शेवटच्या पदाचा आपल्याला अवयव पाडायचे असतात. म्हणून आपण काय करू? 130चे अवयव पाडू. 130चे अवयव 2 प्रकार होईल. एक तर उणे 10 गुणिले 13 होईल किंवा उणे 13 गुणिले 10 होईल. तर आपण आता इथं अधिक 13 आणि उणे 10 असे घेऊ. काय घेतलं असं आपण? असं अधिक 13 मधून उणे 10 गेल्यानंतर अधिक 3x उरतात, म्हणून आपण असे घेतलं. तर याची फोड आपण अशी करू. x चा वर्ग अधिक 13x उणे 10x उणे 130 बरोबर 0. आता यानंतर या 2 यांचे आपण गट पाडू आणि याच्यावरून आपण कॉमन काढू. पहिल्या गटातून आपण x कॉमन काढला तर x अधिक 13 आलं. दुसऱ्या गटातून उणे 10 कॉमन काढलं. जे कॉमन काढायचे ते प्रत्येक पदाला भागायचं. तर इथं x अधिक 13 येईल बरोबर 0. बरं, यानंतर काय होईल? तर x अधिक 13 याच्याबद्दल एकच कंस घ्यायचा आपल्याला आता. आणि उरलेले हे जे बाहेरचे गुणाकार जे आहेत x आणि उणे 2 उणे 10 ते एका कंसात घ्यायचे. x उणे आणि उणे 10 बरोबर 0. असं आपल्याला 2 कंस मिळाले, बरोबर 0 आहे. आता याच्यातला कुठला तरी एक कंस 0 असेल, त्याच्यामुळं उजवीकडे 0 येते. म्हणून आपण असं म्हणून एक तर x अधिक 13 बरोबर 0 आहे किंवा x उणे 10 बरोबर 0 आहे. तर आता म्हणजेच काय होईल? म्हणजेच x बरोबर उणे 13. आता हे अधिक 13 उजव्या बाजूला नेला आपण, उणे 13 झालं. किंवा x बरोबर 10. आता x बरोबर 10 आपण मिळालेला आहे आणि x बरोबर उणे 13 पण मिळालेला आहे. पण कुणाचंही वय उणे असत नाही, म्हणून आपण काय करायचं? x बरोबर 10 हे वय असेल असं गृहीत मानू. म्हणून x बरोबर 10 वर्ष हे सविताचे वय आहे. हेच आपलं उत्तर झालं.